मंदिर म्हणजे किती दिवसापासून आहे इथं? ह्या मंदिराची स्थापना साई दासोनादास हिराजी महाराजांनी केलेली आहे. हे मंदिर 1983ला या मंदिराची स्थापना हिराजी महाराजांच्या हस्ते झालेली आहे. बर. आणि त्यांनी एका लिंबाच्या झाडाखाली साईबाबांचे फोटो ठेवून बाबांची पूजा करायला सुरुवात केली. त्याचं रूपांतर 2003ला 2003ला साईबाबाची मूर्ती इथं स्थापन झाली. आणि त्यावेळेसपासून इथं श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या थाटानं दरवर्षी 1983 पासून सुरुवात झालेली. आता श्रीरामनवमीच्या महोत्सवाचं 42वं वर्ष आहे. आणि हे सगळं काही युले स्वरूप लावलेदारी त्याचा वेल गेला गगनावरी सर्व श्रेय आमचे साई दासोनादास हिराजी महाराज यांनी आपल्या नोकरीमध्ये रेल्वेची सेंट्रल गव्हर्नमेंटची रेल्वेमध्ये नोकरी करून बाबांची भक्ती अखंडित चालू ठेवली. आणि चालू ठेवून नोकरी करत करत त्यांनी ह्या मंदिरची उभारणी केली. आणि आजपर्यंत जे काही तुमच्या समोर स्थित आहे ते सर्व केवळ आणि केवळ त्यांच्याच पगारीतून आणि त्यांच्याच श्रमातून उभं केलेलं आहे. आता भक्तांची आता इथून जे काही पडेल जे काही येतील पैसे ते भक्तांची मंदिराला लागेल. हे मंदिर त्यांनी उभं करून अशाला असंच ठेवलं. आणि त्यांनी ही सेवा करत असताना दिनांक 23/12/2022 रोजी आपला देह ह्याच मंदिरामध्ये बाबांच्या समाधीच्या समोरच ठेवून आपल्या सर्वांना सुखद असा धक्का दिला. आणि आपल्यातून ते बाबांच्या चरणी सेवे प्रत्येक आठवणी अशा काढत असताना तिथं प्रत्येक ठिकाणी ते बसलेले ते मला उभे राहिलेले किंवा मला पाठीवर हात दिलेले असं दिसतात. आणि त्यांचे फोटो वगैरे आहे का? त्यांच्याच कृपा प्रसादानं त्यांचीच गादी इथं ठेवलेली आहे. फक्त आम्ही सेवक म्हणून इथं सेवा करतो. आणि ही सेवा सगळ्यांना समर्पित करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी इथं अन्नदानाचा कार्यक्रम होत असतं. आणि वर्षातून 12 कार्यक्रम इथं होत असतात. श्रीरामनवमी, गुरुपौर्णिमा, विजयादशमी, गुढीपाडवा, महाशिवरात्री, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी, पुन्हा श्रीकृष्ण जन्माष्टमी, हे सगळे असे 10 ते 12 कार्यक्रम वर्षातून या ठिकाणी होत असतात. सर्व भाविक भक्त महाराष्ट्रातले तर येतातच, पण कर्नाटक, बिहार, हरियाणा इकडचे जे आपल्या इकडे काम करायला आलेले स्थलांतरित मजूर आहेत ते पण आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. आणि इथं भरभरून असा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतं. एवढंच सांगायचं दुःख आहे की आतापर्यंत अनेक जण आले पण अनेक आमदार खासदार आले पण या मंदिराकडे त्यांनी सर्वांनी दुर्लक्ष केलं. आता मला भक्तांच्या माध्यमातून विनंती करायची आहे की आपल्याला टोलेजंग आपल्याला मंदिर उभं करायचं आहे. आणि सगळ्यांनी जर इथं हातभार लावला तर निश्चितच या मंदिराला टोलेजंग असं इमारतीचं स्वरूप येईल. म्हणून मी एवढीच तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि साईबाबांच्या चरणी मी मला दिलेले 2 शब्द दिलेले त्याच्याबद्दल मी बाबांच्या चरणी माझी सेवा समर्पित करून ओम साईराम.